नमस्कार मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। माझं नाव आहे सतीश। आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल। मंडळी, मी आलेलो आहे अंधेरी पूर्व मालपा डोंगरी या परिसरात आणि इकडे 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला आपण भेट देणार आहोत आणि त्या गोविंदा पथकाचं नाव आहे अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथक। तर पुढे आपण या व्हिडिओमध्ये त्यांच्या प्रशिक्षकांची चर्चा करणार आहोत, गोविंदांची चर्चा करणार आहोत। तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। गोविंदा गोविंदा आला 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 रे आला रे आला नंद लाला। आजच माझी ओळखण झाली आहे धीरज साहेब, बरोबर ना सर? आजपासून आपली मैत्री काय? मी 16 वर्षापासून आहे, तुम्ही आता आमच्या मागे राहा अशी यांच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो। जोपर्यंत काका चालतोय तोपर्यंत तुमच्या मागे उभा राहील, कुठे जाऊ देणार नाही। जय महाराष्ट्र। मेरा मराठी बहुत वीक है तो मैं हिंदी में बात करने के लिए आपसे परमिशन लेता हूँ। पहले तो आप लोग सब अपना काम सब छोड़ के ये स्पोर्ट को इतना टाइम दे रहे हो, उसके लिए बहुत बहुत थैंक यू। स्पोर्ट्स में हारना जीतना एक पार्ट ऑफ द गेम। हारना और जीतना वो तो गेम का एक पार्ट है, अपनी सेफ्टी रखना वो सबसे ज्यादा इम्पोर्टेंट है। मंडळी, थोड्याच वेळात टी शर्टचं इथे अरे म्हणून अंधेरीचा गोविंदाला अंधेरीचा राजा अखिल मालपा डोंगरी 1 2 3 मित्रमंडळ गोविंदा पथकाचा टी शर्ट बघा, हा नवीन या वर्षाचा टी शर्ट आहे त्यांचा। सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में शोर देखो आले मस्ती खोर, सारे नगरी में है बोल बाला, सारे नगरी में है बोल बाला। संधयंडीचा आला आपला गोविंदा आला, संधयंडीचा आला आपला गोविंदा आला। ताशाच्या तालावर डीजेच्या मालपा डोंगरी 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मित्रमंडळ गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आहेत। सर, थोडक्यात तुम्हाला विचारेन की या वर्षाचा तुमचा काय संकल्प आहे? या वर्षाचा आमचा संकल्प आहे की जे गेल्या वेळेला आम्ही 9 थर लावून सरावालाच लावले, आम्ही 9 थर लावून उतरवले। जेव्हा प्रो गोविंदा आम्ही जेव्हा काही कारणामुळे म्हणजे मार्काने आम्ही कमी पडले त्यावेळेला आम्ही बाहेर आलो आणि त्याच दिवशी आम्ही 9 थर मैदानात सरावाला लावले। गेल्या वेळेला आम्ही सराव लावून उतरलो। आम्ही दहीहंडीच्या काळात आम्ही 5 ते 7 ट्राय मारल्या, त्याच्यामधले आम्हाला 3 ट्राय सक्सेस झाल्या आणि काही ट्राय थोड्या याच्यासाठी गेल्या। पण आता ह्या वेळेला आमचा सराव असा आहे की आम्हाला 9 थर लावून पूर्ण 0% इंजुरी ठेवायची यावर्षी। त्याचा सराव चालू आहे, थोडा मार तर लागतो मुलांना पण आम्ही सराव त्या प्रकारे चालू आहे। आता कसं आहे की 8 थर आले, 8 थरावरून आता 9 थराला कॉम्पिटिशन आलेली आहे आणि 10 थराला तर आलेलीच आहे। तर जे 8 थर लावतात 9 थर लावतात त्यांना सराव कसा करावा याबाबत तुम्ही काय मार्गदर्शन द्याल? 8 थर लावतात 9 थर लावतात, मी एवढंच सांगेन की रेग्युलर जी मुलं प्रॅक्टिस वेळेवर आली पाहिजे। मुळात वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे आणि रोज वॉर्मअप होणं गरजेचं आहे। निदान अर्धा ते पाऊण तास बॉडीची पूर्ण मुवमेंट रिलॅक्सेशन पाहिजे, त्याला बॉडीला जे आपल्या नसा बिसा हे असतात त्याला पूर्ण रिलॅक्स पाहिजे आणि वॉर्मअप सर्वात महत्त्वाचं आहे। तेव्हा तुमच्या या सगळ्या गोष्टी सक्सेस होऊ शकतात आणि आपले प्रयत्न जे आपण करू थंडीच्या वेळेला किंवा सरावाला पण त्याचं वॉर्मअपमुळेच सक्सेस होण्याचा चान्सेस आहेत। नवथर लावताना तुम्हाला असं कुठचं क्षण या कुठचं असं
काय समस्या तुमच्यासमोर आल्या का? आल्या ना, चॅलेंजेस भरपूर होत्या, चॅलेंजेस खूप होत्या, गेल्या वर्षी खूप चॅलेंजेस. पण आम्ही आमचा दोन महिन्यापूर्वी सराव चालू असतो तो, त्याच्यामुळे जे पहिली 1 महिना पूर्ण टॉपरपासूनचा तो सराव होतो आणि नंतर उरलेला 1 महिना आमचा जो बेसपासून ती आमची, त्याच्यामध्ये पण आमच्या किती वेळा ट्राय पडलेल्या पण आहेत, मुलांना मार पण लागतं, पण तेवढ्यापुरती मोठी इंजुरी व्हायला दिलेली नाही आतापर्यंत. स्वामींच्या कृपेने तसं काय घडलेलं नाही आणि घडू पण नाही, तर आम्ही कमी 0% इंजुरीमध्येच चालतोय आणि आम्हाला चॅलेंज भरपूर. आता यावर्षी जास्त चॅलेंजेस याच्यासाठी येत आहेत की प्रोला आम्ही जास्त पुढे महत्त्व दिलं आहे आणि थोडं आमच्या मेन ट्रायला थोडा मी, त्याच्यामुळे आता आम्हाला खूप त्रास होणार आहे या गोष्टीचा, पण तरी पण आम्ही तयार आहोत या गोष्टीसाठी. अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथकाचे गोविंद आहेत. रात्रीचे 12:30 झालेले आहेत आणि त्यांची प्रॅक्टिस आता संपलेली आहे आणि जेवत आहेत ते. थोडक्यात तुम्ही सांगा तुमच्या या गोविंदा पथकाबद्दल थोडक्यात सांगा. आमच्या गोविंदा पथकाला आम्ही टोटल आता 20 वर्ष होत आहेत. तर मी लहानापासूनच इकडे आहे. आम्ही इकडचे स्थायिक रहिवासीच आहोत. आम्ही लहानापासून ह्या मंडळाला मोठं होताना बघितलं. 8 थर लागताना 9 थर तर गेल्या वर्षी लागले, ते मी स्वतः त्याचा हिस्सेदार होतो. हीच आमची मोठी गोष्ट होती, माझी मोठी गोष्ट होती. आम्ही आता सध्या तरी ह्या वर्षी आम्ही प्रोला भरपूर मेहनत केली आहे. तर माझी म्हणजे देवाकडे हीच प्रार्थना असेल की आम्ही प्रोमध्ये जे सिद्ध करायचं आहे ते आम्ही सिद्ध करू शकतो. मंडळी, आपल्याबरोबर अखिल मालपा दहंडी पथकाचे बेसचे खेळाडू आहेत. बेस हा जेव्हा थर लागतात तेव्हा बेस हा दिसत नाही, पण मुळात त्यांची या वर्षाची काय तयारी असेल आपण विचारूया. बेसची काय तयारी आहे यावर्षी? 9 थर तर तुम्ही लावताच, प्रोसाठी काय वेगळी तयारी आहे का? प्रोसाठी जे आता आमचे प्रशिक्षक बोलणार तसं आम्ही प्रोमध्ये काम करणार. बेसवाले सगळे असतात, डेली प्रॅक्टिसला येतात आणि सगळे आपल्या 100% देतात. प्रो गोविंदा हा खूप फास्ट आहे. फास्टमुळे काय बेससाठी वेगळी तयारी करावी लागते का तुम्हाला? नाही, वेगळी अशी काही तयारी नसते. जे आधीपासून असं म्हणजे जे फॉर्मेशन आहे प्रो गोविंदाचं त्या हिशोबाने आम्हाला तयारी करावी लागते. कसं नॉर्मल थर असतं, जेव्हा 9 थराची ट्राय असते तेव्हा बेस वेगळा असतो आणि प्रोसाठी आमचा बेस जो असतो त्याची क्वांटिटी छोटी असते. कसं त्या काउंटिंगमध्ये असतं, त्यामध्ये 50चं फॉर्मेशन आहे, 75चं फॉर्मेशन आहे, 100चं फॉर्मेशन आहे. त्या फॉर्मेशनप्रमाणे आम्हाला खेळावं लागतं. आपल्याबरोबर अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथकाचे शिडीचे खेळाडू आहेत. शिडी हा सगळ्यात महत्त्वपूर्ण भाग आहे थर लावताना. तर आपल्याबरोबर काय नाव आपलं? माझं नाव हर्षद कदम. शिडीचं नाव काय? माझ्या शिडीचं नाव थोडंसं युनिक आहे, बँजो शिडी असं माझ्या शिडीचं नाव आहे. यांच्या शिडीचं नाव बँजो शिडी आहे. बँजो शिडीचं काय काम असतं थर लावताना? थर लावताना आमच्या इथून 3 वाले ट्रान्सफर होतात आणि आमच्या इथून जेव्हा प्रो खेळतो तेव्हा टॉपरवाल्याला पण आम्ही आमच्या साईडनीच त्याला वर ट्रान्सफर करत असतो. यंदा प्रोचा खूप जबरदस्त क्रेज आहे आणि तुमचं दहंडी पथकही प्रोच्या जे चॅलेंजेस आहेत त्या खरंच 2 वर्ष झाली तुम्हाला एकदम तुमचं परफॉर्मन्स खूप हाय आहे प्रोमध्ये. तर यंदाची काय तयारी असेल तुमची? यंदा आम्ही खूप जास्त मेहनत घेतली आहे, कारण का 1:30-2 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस करत असतो. तर यंदा काहीतरी करून दाखवायचं आहे, यासाठी पोरं खूप मेहनत घेत आहे. प्रो खूप फास्ट आहे. फास्टमुळे काय फरक पडतो का शिडीमध्ये? काय वेगळी ट्रेनिंग वगैरे घ्यायला लागते का? नक्कीच फास्ट आहे, म्हणजे ते सेकंदाचा गेम आहे. त्यामुळे आम्ही शिडीची टेक्निक पूर्ण चेंज केली आहे. जेव्हा गेल्या वर्षी पहिलं वर्ष होतं त्यामुळे एवढी आयडिया नव्हती आम्हाला, तरी पण आम्ही आमचा बेस्ट दिला. पण ह्या वर्षी आम्ही त्याच्यात खूप सुधारणा केल्या आहेत, म्हणजे खूप टेक्निक चेंज केले आहेत. तर यावर्षी बेस्ट टू बेस्ट आम्ही एकदम टायमिंगमध्ये लावणार आहे. दुसरं तू आहेस? ऋषिकेश गुडेकर. काय शिडीचं नाव? आमच्या इकडनं हात द्यायला जो मुलगा जातो तो पास होतो. वरती 3 तिऱ्यामधले दोघं पास. काय ॲक्च्युली किती महत्त्वपूर्ण आहे तुमचा जो हा जी शिडी आहे ती किती महत्त्वपूर्ण आहे? ॲक्च्युली बघायला गेलं तर थर लावायच्या अगोदर मेन शिड्या लागतात, तेव्हाच दुसरं आपल्या वरती जातो. तर आमच्या प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचं असतं. त्याच्या हिशोबाने आम्ही वर शिड्या लावत जातो. तुम्ही कुणाला महत्त्व देणार, पारंपरिक गोविंदाला की प्रो गोविंदा? पारंपरिक गोविंदा. दोन्ही पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. पारंपरिक गोविंदा खेळणं म्हणजे आपला सण जपणं आहे आणि प्रो गोविंदा हे खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे आम्ही आधी मातीत खेळायचो. आज तो खेळ मॅटवर आला आहे. उद्या तो खेळ कदाचित आमचे काही गोविंदा स्पेनमध्ये जातील. तुझं नाव काय? माझं नाव प्रणय गव्हाणकर आहे. कुठच्या शिडीवर असतं? आमच्या शिडीचं नाव आहे अखिलची फास्ट शिडी. अखिलची फास्ट शिडी. काय महत्त्व आहे त्या शिडीचं? महत्त्व हेच आहे की जे थरात जाणारे खेळाडू आहेत त्यांना लवकरात लवकर कसं चढवायचं आणि मेन करून त्यांना न पडता
अचूकप्रमाणे थरावर पोहोचवायचं हे आमच्या शिडीचं काम आहे आणि सगळ्यात फास्ट शिडी आमची. म्हणजे सेफ्टीकडे तुमचं Safety खूप पूर्ण- ध्यान द्यावं लागतं. हो, पूर्णपणे सेफ्टीकडे ध्यान देऊन पूर्ण बॅलन्स घेऊन. मेन म्हणजे आमच्या शिडीमध्ये खूप नवीन खेळाडू आहेत आणि युवा खेळाडू आहेत, त्यामुळे थरातले जे वजनदार खेळाडू आहेत त्यांच्यावरनं ट्रान्सफर होतात, त्यामुळे त्यांना बॅलन्सिंगची ट्रेनिंग वगैरे आम्ही दिलेली आहे. त्याप्रमाणे ते अत्यंत योग्यरित्या चढवतात थराला. मंडळी, आता आपल्याबरोबर अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथकाची जी मेन शिडी आहे त्याचे खिलाडू आहेत. तुमच्या शिडीबद्दल थोडक्यात सांगा. आमच्या शिडीला आम्ही स्वतःहून नाव दिलेलं आहे लोखंडी शिडी म्हणून. लोखंडी शिडी असं दिलं आहे नाव म्हणून की आमची जी शिडी असते ना ती डेली प्रॅक्टिसला पहिली प्रेझेंटी असते सगळ्यांची आणि सगळे आम्ही लोक एकदम कडक राहणारी मुलं आहोत. म्हणजे कोणाची रिझन नसतात, काही नसतात रिझन की बाबा आम्ही का नाही वरती जाऊ शकत, काय नाही. ज्याला ती प्लेस दिली आहे तो तिकडे त्याची कामगिरी एकदम उत्तमपणे पार पाडत असतो. बहाणे चालत नाही. बहाणे नाही आपल्याकडून आपण कोणाचे बहाणे ऍक्सेप्टच करत नाही. तुला जायचंय म्हणजे तुला जायचंच आहे. पण एवढ्या की तो पोरगा जिद्दीने राहतो. आता आमच्याकडे असे बिट्टी एकदम छोटी अशी मुलं आहेत जी वरती टॉपला जातात आहेत, पण त्यांचा कॉन्फिडन्स बघून असं वाटतं आम्ही पण एकदम म्हणजे दमदार राहतो. म्हणजे त्यांना बघून आम्हाला कॉन्फिडन्स येतो की आपण आता मस्तच राहायचंच आहे म्हणून आमच्या शिडीला आमच्या कोच सगळ्यांनी नाव दिलंय मेन शिडी म्हणून आणि लोखंडी शिडी म्हणून. लोखंडी मेन शिडी ही खिलाडूंची कशी सेफ्टीचं कसं काय ध्यान देतात तुम्ही? सेफ्टी म्हणजे जे आमचे बेस असतो आम्ही जे बेसवाले असतो ना आम्हाला एकदम प्रॉपर पॅकिंग असते. पॅकिंग तर मध्ये आम्हाला एकदम म्हणजे आम्हाला जो पॅकिंग भेटते आम्ही एकदम रिलीफ असतो एकदम. म्हणजे की आपल्याला माहिती आहे आपल्याला एकदम पॅकिंग भेटणार आहे, मग जिथेही जाऊ दे आपण तो लोड घेऊ शकतो. आणि आमची प्रॅक्टिस पण आता 2 महिने झाले प्रॅक्टिस चालू आहे, तर प्रत्येक पोराला माहिती आहे माझ्यावर किती लोड येणार आणि किती नाही, त्याच्याप्रमाणे तो बरोबर ॲडजस्ट करत असतो. आपल्याबरोबर अखिल मालपा डोंगरीचे शिडी मालक आहेत परब साहेब काय बोलणार थोडक्यात तुमच्या शिडीबद्दल? मी एवढंच बोलेन की माझ्या पोराने अजूनपर्यंत एवढी वर्ष जी स्टार्ट झाली आहे तेव्हापासून मला माझ्या पोराने खूप साथ दिली आहे. लोखंडी शिडी म्हणून एवढी साथ दिली की पोरं माझ्या कंटिन्यू कोण म्हणजे सगळं ऐकतात. कुठला पोरगा नाही जेव्हा कुठे सांगितलं तिकडे प्रत्येक वेळेला सट करून उभा राहतो. कुठल्या कोणत्या गोष्टीला नाही बोलत नाही. प्रत्येक वेळेला जे काय असेल ना ॲडजस्ट करतात. त्यामुळे मला खूप पोरांचा माझा गौरव आहे की लोखंडी शिडीला माझ्या जाटून उभे राहतात की कोणाला असं पडू देत नाहीत. मंडळी, आपण आता अंधेरी पूर्व अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथकाला भेट दिलेली. हा दहीहंडी पथक 9 थर लावतोय. यंदा त्यांचा प्रयत्न आहे प्रो गोविंदामध्ये चॅम्पियन होण्याचा. ह्यांच्या पथकातले जे गोविंद आहेत बघा, कुठच्याही पथकातला गोविंदा असो, भरपूर गोविंदा पथकांना मी भेट दिली. हर एक दहीहंडी पथकातला गोविंदा आपला गोविंदा दहीहंडीच्या दिवशी एक थर कसा वरती चढेल, एक थर अजून कसा लावेल, आपला गोविंदा पथक कसं चांगलं करेल, कसं यशस्वी होईल ह्याच्याकडे त्याची वाटचाल असते. तर आजचा हा व्हिडिओ हा अखिल मालपा गोविंदा पथकाचा होता. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.